तर आज होणार आहे मस्तपैकी वांग्याची रस्सा भाजी मी बनवते. तर वांगी चांगली धुवून घेतली ती मिठाच्या पाण्यानं. कवळीच वांगी आहे ती. तर झटकीपट आता वांग्याची रस्सा भाजी आता बनवून घेते आता. तर आता कढई पण आता आपली चांगली तापली. तर आता मला पाहिजे तेवढं आता मी तेल ओतून घेतलं. आता तेल चांगलं तापलंय. आता जिरं टाकून घेते. जिरं टाकलं तर आता मी मसाला काही जास्ती केलेला नाही. तर एकच बारीक कांदा घेतलेला आहे आणि लसूण चेचून घेतलेला आहे. मस्तपैकी झटकीपट अशी कांद्याची रस्सा भाजी कोण कोण बनवतं ती मला सांगा आता. तर मी तरी अशीच बनवते कांद्याची रस्सा भाजी. पटदिसणं होऊन जाते. उशीर पण लागत नाही त्याला. तर कांदा चांगला लाल भडक होईपर्यंत भाजून घेतला. तर आता चटणी टाकून घेतली पटपट. आणि जास्ती जर रस्सा भाजी बनवायची असली तर भरपूर असा मसाला मग खोबरं हे सगळं घेते. आणि थोडी रस्सा भाजी बनवायची असली तर मी एकच कांदा बारीक आणि लसूण घेतलेला आहे. पटदिसणं होऊन जाते. आता मसाला पण चांगला भाजलाय आणि तेल पण आता चांगलं लाल भडक आता मसाला भाजून घेतला पटदिसणं. तर मीठ टाकते आता आणि झाकून ठेवते आता. कवळी वांगी लगेच शिजून निघते ती मस्तपैकी. तर आता मसाला चांगला भाजून पण दिला होता. मी आधी झाकून ठेवलं होतं आणि आता थोडं गरम पाणी ओतलं. तर एकाच वांग्याची रस्सा भाजी सरभरीत अशी मस्तपैकी केली आहे. तर आता मसाला काय टाकलेला नाही. फक्त तुम्ही आता बघितलं एकच कांदा आणि लसूण थोडक्यात खूप छान लागते. तर जास्ती जर बनवायची असली तर खोबरं ही सगळं मी घेते. शेंगदाण्याचं वाटण हे करून भरलेली वांगी रस्सा भाजी बनवते. पण आता थोडक्यात अशी बनवली. खूप छान लागते आणि कमी वेळात जर वांग्याची रस्सा भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते. तर आज मी अशी बनवली मस्तपैकी. कोण कोण बनवतं मला सांगा कमेंट मध्ये. पटपट अशी वांग्याची रस्सा भाजी होऊन जाते. तर तुम्ही म्हणसाला काय बाय ताई काही सुद्धा मसाला टाकलेला नाही किती तर मस्तपैकी आला या रस्सा भाजीला वांग्याच्या. तर आपली चटणी चांगली असल्यामुळं मी जास्ती मसाला कुठला वापरत नाही. तर आता मला फक्त शेंगदाण्याचं कूट तेवढं टाकायचं आहे. चांगला चमचा भरून मस्तपैकी आता शेंगदाण्याचं कूट आता भरपूर असं टाकून घेते आता. तर खूप छान अशी भाजी लागते. आपली चटणी जर चांगली असली का नाही तर मस्तच अशी दुसरा मसाला जास्ती वापरायची गरजच नसते. त्याच्यामुळे मी कोणता मसाला असं वापरायच्या भानगडीत पडत नाही या रस्सा भाजीत कुठल्याच. तर आता चांगला लाल भडक अशी तरंग पण आला या. तर आता चांगली आता भाजीला शिजून देते मस्तपैकी वांग्याच्या. तर आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यापासून आता मी नंतर 5 मिनिटांनी शिजवून दिलं होतं. तर अर्ध जसं झाकून ठेवलं होतं फुल असं झाकून ठेवलं. असं फुलमध्ये असं ही वरचं टोपण झाकून ठेवलं की सगळं तेल उडून जातं. त्याच्यामुळं ही अशी पळी ठेवून हे असं झाकून ठेवलं होतं मी अर्ध्याच असं कढईला. तर आता मस्तपैकी आता वांग्याची भाजी आता आपली शिजली या खूप छान आणि कमी वेळात मस्तपैकी. कवळी वांगी असल्यामुळं चांगली शिजल्या भाजी. झटकीपट उशीर लागत नाही त्याला. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओ मध्ये. कोण कोण वांग्याची भाजी अशी माझ्यागत बनवतो तर मला कमेंट मध्ये सांगत जावा. कमी मसाला वापरून